आज अहमदनगर शहरात महायुतीच्या लोकसभा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तसेच महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी ते म्हणाले की सध्या जिल्ह्यात विषारी आणि खालच्या पातळीवर जाऊन ते टीका टिप्पणी सुरू आहे। त्याला आपल्या सकारात्मक कामांच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम केलं पाहिजे। शिवाय कोविडच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे अडकून पडली होती, त्यामुळे खासदारकीला तितकासा वेळ मिळाला नाही। या कमी कालावधीत देखील अनेक कामांची पूर्तता करण्याचं काम केलं आहे, असंही ते म्हणाले। आता नकारात्मक असं की नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक कामं लोकांच्या नजराड करायचा एक तो प्रकारचा प्रयत्न आहे। आणि आम्ही निर्णय केलेला आहे की नकारात्मक भूमिका जो कोणी मांडत असेल तर ते लक्ष द्यायचं नाही आणि सकारात्मक पद्धतीने ज्या ज्या मी म्हटल्याप्रमाणे योजना आहे तिथं प्रचंड काम आहे केंद्र आणि राज्य सरकारचं। हे फक्त लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ती सकारात्मकता जर राहिली तर या पद्धतीने जो काही विषारी किंवा खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करण्याची जी प्रक्रिया जी आपल्या जिल्ह्याला कधी माहीत नव्हती जी सुरू आहे त्याला कामातून आणि जनतेचा विश्वास संपादन करूनच आपण उत्तर दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। नाही असं नाही, आता पक्षांतर्गत नाराजीचा प्रश्न नव्हता। आमचे साधारण जे समाजकारी समाज मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा काही पदाधिकारी असतील त्यांच्या समेत स्वतः मान्य देवेंद्रजींनी त्यासाठी बैठक घेतली आणि गेल्याच 2 दिवसापूर्वी उमेदवार डॉक्टर सुजय आणि राम शिंदे साहेबांचे अतिशय मोठे कार्यक्रम जामखेड आणि कर्जत तालुक्यात मतदारसंघात झालेले आहेत। तर पक्षांतर्गत त्याचं पुढे नाराजी नाही आहे, ती नव्हती खरं म्हणजे, परंतु जी समज होते ती आता दूर झालेली आहे। एक दिलाना आम्ही सगळे कामाला लागलेला आहे। जसं की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे समाधानी आहे। मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की नगर शहराच्या करता लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा होत्या, मग तो फ्लायओव्हरचा अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होता, आयुष्य हॉस्पिटल आपण सुरू करू शकलो, मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बांधणी करू शकलो, राष्ट्रीय महामार्गांची, नगर बायपासची अवस्था किती वाईट होती। त्यापेक्षाही त्यांच्या डॉक्टर सुजयच्या पुढाकारामुळं जी आमची महसूल खात्याची जमीन होती MIDC शेजारी, तो 600 एकर जमीन आता आपण MIDC विस्ताराकरता दिली, विनामूल्य दिली आपण। आणि माननीय आमदार बबनराव पाचपुते साहेबांचा आग्रह होता म्हणून त्यांनी खासदारांनी दोघांनी मिळून मागणी केल्याप्रमाणे बेलवंडीची 600 एकर जमीन आपण जिल्ह्यात रोजगार निर्माण झाला पाहिजे। कारण ह्या जागा विनामूल्य काय दिल्या आपण, कारण अन्य MIDCमध्ये ज्या महागडे प्लॉट एवढे महागडे झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विनामूल्य दिल्यामुळे आता मोठे उद्योग आकर्षित होतील असा आमचा विश्वास आहे। अशा अनेक भूमिका त्यांनी मांडल्या आहेत। जसं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी या जिल्ह्याचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न KK रेंजेसचा आहे, त्याला आता मार्ग सापडतो आहे, मार्ग निघतो आहे। अधिकचं भूसंपादन आता शेतकऱ्याच्या जमिनीत करावं लागणार नाही। मला वाटतं पुष्कळ जी काही खासदार नदीमध्ये असतील किंवा अन्य त्यांच्या पाठपुराव्यामुळे झालेली कामं असतील ती तर आणखी नाही, त्याच्या आपण एकदा लेखाजोखा मांडणारच आहोत। मला वाटतं जो कालावधी मिळाला 2 वर्षाचा, कोविडचा 2.5 वर्ष जवळजवळ सगळं ठप्प होतं, पण त्यावेळी विकासात्मक कामही आपण घेऊ शकत नव्हतो, पण खासदारकीला काळ किती मिळाला तसं पाहिलं तर सक्रिय काळ, आणि आपण त्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपल्यासमोर आहे। मला वाटतं मिळालेला जो अतिशय छोटा कालावधी होता त्यातून या सगळ्या मोठ्या कामांची जी काही पूर्तता त्यांनी करून घेतलेली आहे, निश्चितपणे त्याचा फायदा आमचे नितीन गडकरी साहेब असतील त्यांच्या मदतीनं, मान्य राजनाथ सिंग साहेब असतील त्यांच्या मदतीनं, मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या सहकार्यानं, किंवा मान्य एकनाथराव शिंदे साहेब आहेत, आता अजितदादा आहेत, या सगळ्यांच्याच प्रयत्नाने जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रपक्षाच्या लोकांच्या सहकार्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं काम त्यांना करता आलं, मी समाधानी आहे।
त्यांच्याशी थेट संपर्क होऊ शकत नाही या मुद्द्यावर विरोधक आपल्याकडे अशी एक मुद्दा पुढं आणला जाते की गरीब आणि श्रीमंत हा प्रमुख उमेदवारी लक्षित आहे. नाही, माझ्या दृष्टीने तर मुद्दाच नाही गरीब श्रीमंतीचा. कारण शेवटी असं आहे की मी म्हटलं ना की नकारात्मक प्रचार करून मूळ प्रश्नापासून दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात आत्तापर्यंत कधीच गरीब श्रीमंती चर्चा झाली नाही. आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो.